आणि एका महत्त्वाच्या बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया। मीरा रोड इथल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला भाविकांनी तुफान गर्दी केली आहे। बागेश्वर धाम सरकार उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली असून भाविक आत प्रवेश करताना धडपडताना दिसतायत। यात काही भाविक जखमी देखील झालेत। राज्यातल्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमासाठी भाविक मीरा रोड मध्ये दाखल झालेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मी पहिल्यांदाच आली या कार्यक्रमाला। याआधी मी युट्यूबवर बघितलेला आहे आणि न्यूज मध्ये बघितलेला आहे। बाबा न बघता किंवा कोणाशीही ते आधी न भेटलेले असताना ते डायरेक्टली त्याच्या ज्या समस्या असतात ते सांगतात। त्यामुळे मी आता मुंबईमध्ये कार्यक्रम होतोय, मग मी मुंबईची रहिवासी असल्यामुळे आली। मोठ्या गर्दीमुळे इथं काहीसा गोंधळ उडाल्याचं दिसतं आहे। आत प्रवेश करण्यासाठी भाविकांची धडपड सुरू आहे। काही भाविकांची धावपळ देखील झालेली होती। काही भाविक त्या दरम्यान जखमी देखील झाल्याचं समजतंय। दिव्य दरबार विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध वाढतोय आणि या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। वकील नितीन सातपुते यांनीही या संदर्भात याचिका दाखल केल्याचं समजतंय। धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संगाचा कार्यक्रम मीरा रोड मध्ये होतोय। हा कार्यक्रम आज आणि उद्या होतोय आणि त्यांच्या या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतलेला आहे। बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम होत असल्याची तक्रार अनिसनं मीरा रोड पोलिसांकडे केलेली आहे। दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केलाय। धीरेंद्र शास्त्री यांच्या या कार्यक्रमाच्या विरोधात नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं होतं। धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं, त्यामुळे आता त्यांना विरोध केला जातोय। मीरा रोड पोलीस स्टेशनने दक्षता अधिकाऱ्यांवर जी जबाबदारी सोपवलेली आहे त्याचं कर्तव्य त्यांनी पार पाडावं। तिथले इन्स्पेक्टर दक्षता अधिकारी असतात, तर त्यानुसार त्यांच्यावर ही जबाबदारी 5व्या कलमानुसार सोपवलेली आहे की अशा पद्धतीची एखादी कृती जर त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये घडत असेल तर त्या कृतीला त्यांनी प्रतिबंधित करणं, त्यावर FIR दाखल करणं आणि पुढची कारवाई करणं याची जबाबदारी दक्षता अधिकाऱ्यावर सोपवलेली आहे। हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यानुसार त्यांनी कारवाई करावी अशी त्यांना तक्रार आम्ही दाखल केलेली आहे। त्याशिवाय ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 याही कायद्याचं उल्लंघन या धीरेंद्र कृष्ण महाराजांनी वारंवार केलेलं आहे। पुढची बातमी बघूया। जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अपमान केलाय। 95% सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे असा आरोप गायकवाड यांनी केलाय। सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलंय। सरकारी कर्मचारी गडगंज असून त्यांना पेन्शनची गरज नाही। सरकारी कार्यालयातला शिपाई देखील भ्रष्टाचार करत असतो, त्यांचा शेतकऱ्यांच्या खिशावर डोळा असतो असा आरोपही त्यांनी केला। सरकारी कर्मचाऱ्यांनी 1 रुपयाही कुणाकडून घेणार नाही असं वचन द्यावं आणि मगच पेन्शनची गोष्ट करावी असंही गायकवाड यांनी म्हटलंय। कर्मचारी 8 तास ड्युटी करतो। किती? 8 तास। आमदार 24 तास ड्युटी करतात। आमदार व्हायला 30 वर्ष आम्ही तसे गमवले। किती वर्ष गमवले? 30 वर्ष संघर्ष केला। आणि आमदाराचा समजा पगार बी असेल, समजा 1,82,000 पगार आहे। आमचा खर्च महिन्याचा 5 लाख आहे। आम्हाला शिवजयंती, गणपती, नवरात्री, क्रिकेटचं बक्षीस, फुटबॉलचं बक्षीस, 4 PAचं बक्षीस, ऑपरेटरचं बक्षीस, कार्यालयाचा चहा पाणी, महिन्याचं लाखाभराचं डिझेल, आणि तेही जाऊ द्या। हे करताना आमदाराच्या कार्यालयामध्ये जर शेतकरी कोणी आला, रडत आला, तर त्याचा आम्ही आसू पुसून त्याला हसत पाठवण्याचा प्रयत्न करतो। शासकीय कर्मचारी काय करतात? शेतकऱ्यातले बिचारे डब्बे घेऊन जातात पॉयझनचे, इतकं ते त्रास देतात। 6 दिवस होणार कामाला 6 महिने लावतात। एवढा माच कर्मचाऱ्यांना असतो काय? कर्मचाऱ्यांना इतका भरमसाठ पगार? आणि मला सांगा, कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो? 95% कर्मचाऱ्याजवळ हरामाची बाहेरची कमाई आहे। 95% कर्मचाऱ्यांजवळ गडगंज झाले, त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाही एवढे गडगंज झाले। त्यांना काय करायचं? चपराशी बी सुटत नाही, तो बी याद द्यायचे, शेतकऱ्याला पैसे मागतो। तुम्हाला सांगतो, त्या ऑफिस मध्ये लोक गेले की यायचं फक्त खिचार नजर राहते की किती पैसे काढतो म्हणून।
या कर्मचाऱ्यांना इमानदारीने जर हा मुद्दा माझा खरोखर हायलाइट करा, यांना जर खरोखर इमानदारीनं पेन्शनची चालू पाहिजे असेल तर यानं शपथ घ्यावं की आम्ही कोणाकडून रुपया खाणार नाही, सरकारचं नुकसान होऊ देणार नाही, सरकारचा पैसा सरकारच्या तिजोरीत जाऊ देऊ, तेव्हा सरकारची तिजोरी भरून मग यांना पैसे देतील. सरकारला लुटायचं, सरकारचे पैसे खायचे, योजना गडप करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आणि मोठ्या सांगायची की आम्हाला हे द्या म्हणून. अरे तुम्ही पहिले लायकी तर सिद्ध करा तिथं काम करताना. काय लायकी आपली तर? जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून सोलापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. गेल्या 5 दिवसांपासून सोलापुरात विविध मार्गांनी आंदोलन सुरू आहे. आज सोलापूर शहरातील 4 पुतळा परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी विराट मोर्चा आणि विविध मागण्यांचं फलक हातात घेत कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले होते. या महामोर्चात शासकीय, निमशासकीय 129 संघटनांचा सहभाग होता. धाराशिवमधल्या शासकीय रुग्णालयातल्या परिचारिका संपावर आहेत. आज 5व्या दिवशी सुद्धा कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्यानं आरोग्य सेवेवरही त्याचा परिणाम दिसू लागलाय. 4 दिवसात 28 नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. सोलापुरात जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातला 4 पुतळा परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा हा मोर्चा होता. या मोर्चात 129 संघटनांचा सहभाग होता. जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे राज्य सरकारच्या आनंदाच्या शिधाला फटका बसण्याची शक्यता आहे. गुढीपाडवा तोंडावर आलाय तरी अद्याप अनेक जिल्ह्यांमधील कोणत्याच रेशन दुकानांवर शिधा पोहोचलेला नाही. कोणत्याही रेशन दुकानदारांकडून चलान देखील भरून घेतलेलं नसल्यानं आनंदाचा शिधा वाटप प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आनंदाचा शिधा लवकरच नागरिकांच्या घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय. आता पाडव्याच्या अगोदर हा संप होणार आहे हे काय शिंदे साहेबांना किंवा देवेंद्रजींना किंवा सरकारला माहीत नव्हतं. पण त्याच्यातनं देखील उपाययोजना सरकार करेल आणि जो आनंदाचा शिधा आहे तो घरापर्यंत कशा पद्धतीनं पोच होईल यासाठी आम्ही कार्यवाही करू. राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारचं सुरळीत काम सुरू आहे. मात्र विरोधकांकडून शिंदे गटामध्ये आलबेल नसल्याचं सातत्यानं सांगण्यात येत आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपामध्ये केलेल्या विधानामुळे महायुतीत मतभेद होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. यावर भाजप शिवसेना यांचं विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप झालेलं नसून कोणतंही सूत्र ठरलेलं नसल्याचं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं आणि मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करताना त्यांनी सज्ज राहावं यासाठी ते विधान केलेलं होतं. निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा विचार होईल असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलेलं आहे. शिवसेना आणि भाजप 288 आणि 48 लोकसभा, 288 विधानसभा आणि 48 लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत. अजून कुठलाही फॉर्म्युला, कुठलाही निर्णय, कुठलाही फॉर्म्युला भाजपाने किती लढाव्या, शिवसेनेने किती लढाव्या असं कुठेही ठरलेलं नाही. केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व ठरवेल आणि जे काही जागा ज्यांच्या हिश्श्यात येईल, शेवटी आपण पूर्ण तयारी केली तर ही कुणाच्या कामात येणार आहे. शेवटी एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात शिवसेनेने तयार केली ती भाजपच्या कामात येईल, भाजपाने तयार केली ती एकनाथ शिंदेजीच्या शिवसेनेच्या कामात येईल. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवेल आणि शिंदे गटाच्या वाट्याला 48 जागा येतील अशा आशयाचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. त्यांच्या विधानानंतर संजय राऊतांनी शिवसेनेला टार्गेट केलंय. तसंच भाजप हा खोटारडा पक्ष असून जे त्यांच्या पोटात होतं ते ओठांवर आल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे. ज्या शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती 2014 साली स्वाभिमानासाठी, 2014 हे 40-25 तुकडे फेकलेले आहेत त्यांच्यावर आणि यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि ते तुकडे तोंडात ठेवूनच सगळं त्यांना जगावं लागेल. यांना कुठला स्वाभिमान आहे?
राज्याचा प्रदेशाध्यक्ष भाजपचा यांना सांगतो तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ, उद्या 5 जागा आपण फेकतील या तोंडावर. ही यांची लायकी आहे, मी परत सांगतो. आणि म्हणून तर भाजपनं शिवसेना तोडली ती यासाठीच. त्यांना या महाराष्ट्रातला शिवसेनेचा रुबाब दरारा हा खतम करायचा होता. काँग्रेसला 8 जागा, 19 जागा राष्ट्रवादी आणि 21 जागा उद्धव ठाकरे, अशी कुठलीही आमची चर्चा झाली नाही, अजून कुठलंही झालं नाही. पण वातावरण टाकलं गेलं. पण इथं तर साक्षात भाजपचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष बोलताना आपण पाहतो आहे. आणि आता तुम्ही तसं म्हटलंच नाही, घुमजाव करतात आहेत. म्हणून त्यांच्या पोटात आहे, हे ओटात आलेलं आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांनी समजलं पाहिजे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या असंवेदनशीलपणाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचलेत. अब्दुल सत्तारांनी जालन्यातल्या वडीगोद्री गावातल्या पीक नुकसानाची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना सत्तारांनी पीक नुकसान पाहणीऐवजी कृषी विभागाच्या मिलट दौडमध्ये सहभाग घेतलेला होता. न्यूज 18 लोकमतनं याची बातमी दाखवतात सत्तार यांनी शेताच्या बांधावर जात पिकांच्या नुकसानाची पाहणी केली आहे. उशिरा का होईना कृषी मंत्र्यांना जाग आली, पाहणी केली, आता मदत तरी वेळेवर द्या अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. दरम्यान शेतकरी नेते अनिल पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या या असंवेदनशीलतेवर काय नेमकी प्रतिक्रिया दिली होती पाहूया. कृषी मंत्री अब्दुल सत्तार भाई यांनी मिलेट दौडच्या नावाखाली चालवलेला पोरखेळ पहिल्यांदा बंद करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करते. अतिवृष्टीनं महाराष्ट्रातला शेतकरी बांधावर आपली वाट पाहतोय. आत्महत्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आपण बांधावर जायला पाहिजे. मॅरेथॉन कसले घेताय? मॅरेथॉन घ्यायची एवढीच हौस असेल तर एखादं खातं एकनाथभाई शिंदेंना निर्माण करायला लावा आणि मॅरेथॉन घेत बसा. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. या अवकाळी पावसाच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळणार नसल्याचं समोर आलेलं आहे, कारण अवकाळी पाऊस सुरूच आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सुद्धा राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. तर विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असं आवाहन हवामान विभागानं केलेलं आहे. मराठवाड्यामध्ये 25 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं इथले धबधबे ओसंडून वाहत आहेत. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अजिंठा येथील वाघूर नदीला पूर आलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.